कोथिंबीर वडी करण्यासाठी सर्वात प्रथम कोथिंबीर स्वच्छ निवडून धुवून घेतली, अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायची. आणि आता यामध्ये 1 वाटी बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, लसूण मिरचीचा ठेचा, फ्रेश ठेचा घातलेला आहे, ओवा घालायचा, तीळ घालायचे आहेत आपल्याला, सोबतच घालायचं आहे मिरची पावडर, हळद, जिरेपूड, सैंधव मीठ आणि साधं मीठ आणि सगळं एकजीव छानपैकी मिक्स करायचं. आणि लागेल तसंच अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छानपैकी मळून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी थोडासा सोडाही घालणार आहे, त्याने एक छान खुसखुशीतपणा येतो. आणि छानपैकी असे 2 रोल केलेले आहेत आणि अशामध्ये मी मोदकाच्या चाळणीमध्ये घालून मी त्याला 15 मिनटं वाफवून घेतलेले आहेत. छानपैकी गार करून घ्यायचं, फ्रीजला थोडा वेळ ठेवून घ्यायचं, म्हणजे ते छान खुसखुशीत होतात. आणि अशा प्रकारे त्याचे मी चौकोनी काप करून घेतलेले आहेत आणि आता मी ते शॅलो फ्राय करत आहे. खूप झटपट आणि तेवढेच टेस्टी हे कोथिंबीर वड्या होतात. मी चटणीसोबत सर्व केलेले आहेत, खूप टेस्टी लागतात. तुम्हीही नक्की करून बघा. आवडलं तर जास्तीत लाईक करा, शेअर करा.